नमस्कार मंडळी, मनीषा व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध गावातील यमाईचे प्राचीन मंदिर आणि त्याबद्दलचा इतिहास। महाराष्ट्रात व अन्य राज्यात यमाई देवीचे उपपीठे म्हणजेच मंदिरे आहेत। त्यातील एक यमाईचे उपपीठ आमच्या गावी म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगाराव या गावी आहे। जर या हिप्परगा गावातील इतिहास जाणून घ्यायचा असेल तर मनीषा व्लॉग या चॅनेलवरती त्याबद्दलचा व्हिडिओ आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आमची कुलदैवत यमाई आहे, पण खूप दिवसापासून यमाई देवीचे मूळपीठ पाहण्याची आणि डोळे भरून दर्शन घेण्याची आम्ही वाट पाहत होतो। शेवटी तो योग आला आणि आम्ही सहकुटुंब सहपरिवार यमाई देवीचे मूळपीठ पाहण्यासाठी औंधला जायचे ठरवले। तर औंधला जाताना वळणाचा साताऱ्याचा घाट लागतो आणि घाट अवघड असल्यामुळे गाडी ही काळजीपूर्वक चालवावी लागते। तर तुम्ही बघू शकता मंडळी, हा घाट किती अवघड आणि वळणाचा आहे, त्यामुळे लोकांच्या मदतीसाठी पोलीस या घाटात जागोजागी थांबलेले असतात। व मंडळी, जाता जाता माझ्या बहिणीलाही भेटून पुढे जाणार आहोत, कारण तिचे घर ही साताऱ्यातील वडूजमध्ये आहे। खूप दिवसांनी तिच्या घरी गेल्यामुळे लहान मुले एकमेकांना पाहून खूप खुश आहेत आणि त्यांना मस्ती करण्याचा बहाणा भेटला आहे। काही वेळ थांबल्यानंतर आम्ही देवीच्या दर्शनासाठी औंधला निघायचे ठरवले। तर मंडळी, तुम्ही पाहू शकता, औंधला जाताना यमाई देवीचे मंदिर उंच डोंगरावर असल्यामुळे दूरूनच दिसण्यास सुरुवात झाली आहे। तर औंधमध्ये जुने आणि नवे असे 2 मंदिरे आहेत। तुम्ही पाहू शकता, हे नवीन अंबाबाईचे मंदिर गावात आहे। येथे उंच अशा दीपमाळ आहेत। अगोदर या देवीचे दर्शन करायचे असे आम्ही ठरवले आहे। तर चला मंडळी, आपण या देवीचे दर्शन करण्यासाठी आतमध्ये जाऊया। तर आतमध्ये गेल्यानंतर देवीचे वेगवेगळे रूपे आणि देवीचा इतिहास फोटोच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे। येथील वैशिष्ट्य म्हणजे या देवीच्या तळघरात महादेवाचे शिवलिंग आहे आणि त्यावरील बाजूस देवीची मूर्ती आणि मंदिर आहे। तर अशा प्रकारे देवीची पूजा अर्चा करून खण नारळाने ओटी भरून दर्शन घेतले। तर अशा प्रकारे सर्वांनी डोळे भरून अंबाबाईचे दर्शन घेऊन मोकळाई देवी आणि यमाईच्या दर्शनाला निघालो। काही अंतर गेल्यानंतर आम्ही मोकळाई देवीच्या ठिकाणी पोहोचलो आणि तेथील तळ्यामधील पाण्याने हातपाय धुवून मोकळाई देवीच्या दर्शनास निघालो। या मंदिराचे सुबक आणि नक्षीदार दगडाचे प्राचीन बांधकाम पाहून मन स्तब्ध होते। तर अशा प्रकारे आम्ही मोकळाई देवीची पूजा अर्चा करून डोळे भरून दर्शन घेऊन जुन्या यमाई देवीच्या दर्शनासाठी डोंगराकडे निघालो। घाटाचा रस्ता वापरून कारने किंवा बाईकने टेकडीच्या माथ्यावर पोहोचता येते। आता रस्त्याची स्थिती पहिल्यापेक्षा चांगली सुधारल्याने वाहने वरपर्यंत पोहोचू शकतात।
आणि वरती पोहोचल्यानंतर वरच्या बाजूला पार्किंग सुद्धा उपलब्ध आहे. आता आपण जाणून घेऊया जुन्या डोंगरावरील यमाई देवीचा इतिहास. शिवपार्वती यांचे एकत्रित पूजले जाणारे रूप म्हणजे यमाई. शिवशक्ती स्वरूपिणी यमाई देवीला पार्वती मातेचा त्याचबरोबर रेणुका देवीचा अवतार मानले जाते. औंध गावच्या डोंगरावरती आदिमायेचे मुख्य पीठ आहे, त्यामुळे या ठिकाणास मूळपीठ त्याचबरोबर देवालाही यमाई देवी व्यतिरिक्त मूळपीठे देवी म्हणून ओळखले जाते. औंधासूर राक्षसाचा भक्तजनांवर चाललेला अन्याय दूर करण्यासाठी दख्खनचा राजा श्री ज्योतिबा दक्षिणेस सध्याचे औंध पर्वतावर चालून आले, परंतु त्यांची शक्ती या बलाढ्य राक्षसाच्या शक्तीपुढे कमी पडू लागली. दिव्य स्मरण करताच या असुराचा वध आदिशक्तीच्या हातून घडणार हे नातास उमगले. तेव्हा ज्योतिबानी आदिमायेस ए माई अशी साद घातली. ज्योतिबानी घातलेली साद ऐकताच आदिमाया शक्ती रेणुका मातेने यमाई देवीचा म्हणूनच या देवीला यमाई या नावाने ओळखले जाते. आयुधे हातात घेऊन प्रकट झालेली भवानी माता पाहून सर्वांचे डोळे दिपून गेले. देवीच्या हातात खडंग, त्रिशूळ, धनुष्य होते. पाठीवर बाणाने भरलेला भात, प्रत्येक टोकदार बाण असुराच्या रक्तासाठी तहानलेला, व्याकुळ झालेला. आग ओकणारे जगदंबेचे डोळे असुरांच्या शोधात होते. औंधासुराचे आणि देवीचे निरकारे तुंबळ युद्ध झाले. देवी प्रचंड क्रोधित झाली होती. तिने उचललेल्या निवारणीचा शेवटचा बाण सळसळीत औंधासुराजवळ गेला व क्षणात त्यांनी धड आणि डोके वेगळे केले. अशा प्रकारे मूळ माया यमाई देवीने औंधासुराचा वध केला आणि जनतेस भयमुक्त केले. मंदिराच्या शिखरावर विविध हिंदू देवतांच्या प्रतिमा आणि मूर्ती आहेत. या मंदिराचे विशेष लक्ष आकर्षण करून घेते ते म्हणजे दगडी खांब, ज्याला चिंतामणी असे म्हटले जाते. भाविक भक्त हात लावून आपल्या मनातील इच्छा प्रकट करून ते खांब फिरवतात. यमाई देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर तेथे काळ्या पाषाणातील यमाई देवीची बैठी मूर्ती जवळपास 2 मीटर उंच असून पायाची मांडी अडी घालून बसलेल्या स्थितीत आहे. हे मंदिर मोठ्या संख्येने मराठी कुटुंबाचे कुळदैवत आहे. हे शहर आणि मंदिर अनेक शतकापासून चालुक्य, यादव, भोसले, जगदाळे या शासकाशी गुरव घराणे कुटुंबाशी संबंधित आहे. अलीकडच्या लोकवर्गणीतून देवीस या सोन्याचा कलश स्थापित केला आहे. डोंगरावरील यमाई देवीचे, गावातील अंबाबाईचे आणि मोकळाई देवीचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. तर मंडळी, जाता जाता डोंगराच्या पायथ्यापासून सुरू होणाऱ्या पायऱ्या तुम्हाला बघण्यात येतील, ज्याचा वापर करून भाविक भक्त मंदिरापर्यंत पोहोचू शकतात. तर मंडळी, तुम्ही या ठिकाणी अवश्य भेट द्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तर मंडळी, हा व्हिडिओ इथे स्टॉप करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.